हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ घेऊन आले आहे. खूप बिजी शेड्यूल असल्यामुळं मी व्हिडिओ टाकू शकले नाही. मी खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आले आहे. ही जी क्लायंट आहे ही मी रिअल वर्क दाखवलेला आहे तुम्हाला. सिंपल आणि सोबर मेकअप कसा करायचा ते या व्हिडिओत आपण बघूयात. एकदम स्मॉल स्टेपमध्ये किंवा खूप कमी स्टेपमध्ये मी हा मेकअप तुम्हाला दाखवलेला आहे. सर्वात प्रथम आपण आय बेस करून घेणार आहे. आय बेसवर आपल्याला माहितीच आहे की डोळे जे असतात डोळ्यांचा शेप बघून आपण आय मेकअप करत असतो. डोळ्यांचा जो शेप आहे तो लक्षात घेऊन आपण आय मेकअपला स्टार्ट केलेला आहे. आय मेकअपसाठी सगळ्यात ब्राऊन कलर मी यूज केलेला आहे. तो पण खूप लाईट कलरचा जो शेड आहे तो आपण चूज केलेला आहे, ब्राऊन कलर. ब्राऊन कलरचा आय शॅडो करून आपण त्यावर जे शिमर आहे ते अप्लाय करत आहे. जो शिमर आहे त्याचा कलर जो आहे प्रेस पिगमेंट्स आपण ज्याला म्हणतो, जो प्रेस पिगमेंट जे आहे ते तिच्या साडीच्या कलरचेच आपण थोडेसे ॲड केलेले आहे, पिंकिश कलरचे. तुम्ही बघू शकता एकदम सोबर आणि सिंपल आणि खूप कमी स्टेपमध्ये हा आय मेकअप कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आपण करणार आहे लायनर. मी ते लेन्स वगैरे काहीही टाकलेल्या नाही आहेत. आणि जे आहे फेसचं ते थोडंसं प्रिपरेशन केलेलं आहे. प्रिपरेशनमध्ये आपल्याला माहीत आहे प्रिपरेशनमध्ये क्लेन्झर, टोनर, मॉइश्चरायझर आपण करतो. क्लेन्झरमध्ये मी मेकअप स्टुडिओचं क्लेन्झर यूज केलेलं आहे. सेकंडली आपण यूज केलेलं आहे पिक्सीचं टोनर. आणि थर्डली आपण यूज केलेलं आहे तिच्या फेसवर थोडंसं वॉटर बेस मॉइश्चरायझर. आणि त्यानंतर केलेलं आहे आय मेकअप. इथे थोडंसं लायनर आपण लावून घेणार आहे. कुठल्या पण स्किनवर तुम्हाला जर मेकअप करायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला स्किनचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. स्किन कुठल्या टाईपच्या आहेत तर टाईपनुसार सुद्धा आपण मेकअप करतो. त्यानंतर क्लायमेटसुद्धा खूप मॅटर करतो की क्लायमेट कुठला चालू आहे त्यानुसार पण आपण मेकअप करतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला जर शिकायच्या असेल तर आपला बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप आर्टिस्टचा कोर्स आहे. ह्या कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये तुम्हाला स्किनचं नॉलेज, त्यानंतर हेअरचं टोटल तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स हेअरस्टाईल असेल, साडी ड्रेपिंग असेल, हे सगळं नॉलेज तुम्हाला मिळतं. आपण इथे लॅश लावून घेतलेले आहेत. लॅश जे आहेत ती मी सिम्पल आय मॅजिकच्या लॅशेस इथे यूज केलेल्या आहेत. आणि जी माझी क्लायंट आहे तिचा घाण्याचा मेकअप होता. ह्या मेकअपमध्ये आपण खूप हेवीनेस नाही दिलेला जसं आपण ब्राईडला करतो तितका आपण हेवीनेस केलेला नाही. जरी ब्राईड असेल तरी पण थोडासा सोबर लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. ह्यामध्ये तुम्हाला एकदम सिंपल आणि सोबर मेकअप कसे असतात आणि तेच लॉंग लास्टिंग कसे असतात हे बघायला मिळेल. इथे लॅश आपण अप्लाय केले आहे. जी क्लायंट आहे तिचा फेस बघता तुम्ही जर बघत असाल तर कुठल्याही प्रकारचे जास्त प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेमॅटिक स्किन नाही आहे. जरी तुमच्या स्किनवर काहीही प्रॉब्लेम नसेल तरी तुमचा जो मंकी पॅच आहे, मंकी पॅच म्हणजे तुमच्या होटांच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तिथे तुम्हाला कन्सिलिंग करून घ्यायचं आहे. आणि तुमचं कपाळ असेल किंवा अंडर आय असेल तर इथे तुम्हाला थोडंसं कन्सिलिंग करायचं आहे. म्हणजे जो आपला हायलाइटेड पार्ट आहे तिथे थोडंसं जो ब्लॅकनेस आहे त्यासाठी तुम्हाला करायचं आहे कन्सिलिंग. थोडंसं एकदम नॉर्मल कन्सिलिंग करायचं आहे बिकॉज तुमचे प्रॉब्लेम खूप मोठे नाही आहेत. जर जास्त प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला स्किन वाईजच तुम्हाला कन्सिलिंगसुद्धा करायचं आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे फाउंडेशनचा शेड. तर इथे मी नार्सस फाउंडेशन यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता की तिच्या एकदम स्किन टोन मेकअप जी क्लायंट आहे तिची डिमांडच होती की स्किन टोन मेकअप तिला हवा होता. आपण इथं नार्स फाउंडेशन यूज केलेलं आहे. फाउंडेशन जे आहे ते व्यवस्थित वेट ब्लेंडरनी तुम्हाला ब्लेंड करायचं असतं. तर जितकं तुमचं ब्लेंडिंग परफेक्ट असेल तितकं तुमचं मेकअपला फिनिशिंग येते किंवा बेसला जे आहे ते फिनिशिंग येते. तुमचं ब्लेंडिंग जे आहे ते खूप हलक्या हाताने असलं पाहिजे. अंडर आईज खाली आपण थोडंसं हायलायटरसुद्धा यूज केलेलं आहे. हायलायटिंग तुम्हाला माहीतच असेल की हायलायटिंग जे आहे ते आपण कन्सिलरनी करत असतो. लाईट कलरचं कुठलंही लिक्विड कन्सिलर तुम्ही घेऊ शकता. लिक्विड कन्सिलर घेऊन तुम्हाला जे अंडर आईज खाली थोडंसं हायलाईट करायचं आहे. आणि हायलाईट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता स्किनचं टेक्स्चर जे आहे ते टोटली चेंज झालेला आहे. आणि फाउंडेशनसुद्धा आपण खूप हेवी बेस नाही दिलेला, एकदम लाईट असा बेस दिलेला आहे. आणि थोडंसं 3D इफेक्टसाठी आपण कटिंग कॉन्टरिंग जे आहे ते करणार आहे. नोजला असेल, चीकला असेल तर तुमचं थोडंसं कॉन्टरिंग आपण इथे करून घ्यायचं आहे. आणि आपण सगळे क्रीमी प्रॉडक्ट आणि लिक्विड प्रॉडक्टच यूज करत आहे. आणि क्रीमी आणि लिक्विड प्रॉडक्ट यूज करून झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे फिक्सिंग. फिक्सिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. मी नेहमी सांगत असते की तुम्ही जो बेस करता त्यानंतर तुम्हाला फिक्सिंग करायचं आहे. आणि फिक्सिंगसुद्धा करताना खूप हलक्या हाताने तुम्हाला पावडर अप्लाय करायची आहे. ते पण तुमचं फाउंडेशन
किंवा तुम्ही जे कटिंग वगैरे केलेलं आहे ते सगळं सुकल्याच्या नंतर तुम्हाला करायचं आहे फिक्सिंग झाल्यानंतर आपण इथे करणार आहे काजळ. सो इथे काजळसाठी मी जेल लायनरच यूज केलेला आहे. ब्रशच्या हेल्पने आपण ते थोडंसं ॲप्लाय करून घ्यायचं आहे आणि थोडंसं स्मर्जिंग इफेक्ट तुम्ही देऊ शकता. त्यानंतर करायचं आहे आयब्रो फिलरसाठी इथे ॲज युज्युअल पॅक कंपनीचा आयब्रो फिलर यूज केलेला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा आयब्रो फिलर यूज करू शकता. मी इथे जेल आयब्रो फिलर यूज केले. तुमच्याकडे कुठली पेन्सिल असेल तर पेन्सिलनीसुद्धा तुम्ही आयब्रो फिल करू शकता. सो पण त्याआधी तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुमची ब्राईड किंवा तुमची क्लायंट जी आहे तिच्या आयब्रो कशा आहेत आणि त्या किती इंटेन्स आहेत, म्हणजेच किती डार्क आहेत. सो त्या पद्धतीने तुम्हाला आयब्रो फिल करायचे आहे. त्यानंतर करणार आहे लिपस्टिक. सो लिपस्टिकचं तुम्हाला माहितीच आहे की आपण जे लिपस्टिकसाठी यूज करणार आहे ते डिलायन्सीचं पॅलेट आहे आणि ब्रशच्या हेल्पनीच आपण लिपस्टिक लावणार आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पेन्सिलनी पहिले लिप लाईन करू शकता आणि नंतर तुम्हाला फील करायच्या वेळेस लिपस्टिक फील करायच्या वेळेस तुम्हाला जो ब्रश आहे तो यूज करायचा आहे, लिपस्टिकचा ब्रश. सो इथे पॅक कंपनीचा ब्रश यूज केलेला आहे. त्यानंतर केलेला आहे फिक्सिंग आणि थोडंसं हायलायटर लावला आहे. कसा